हाके यांच्या रॅलीआधी मातोरी गावामध्ये दगडफेक झाली आहे। लक्ष्मण हाके हे भगवान गडावरती दर्शनाला जाणार होते आणि त्याआधी डीजेवरून मातोरी गावामध्ये गोंधळ झालाय। 18 पगड जातीची माणसं तिथं अक्षरशः एवढी माणसांची गर्दी झाली। आम्हाला स्टेज बदलावं लागलं, आम्हाला तिथलं बाजूला मंडप घालावा लागला। मग काही लोक धान्याचे कट्टेच्या कट्टे घेऊन येत होते, काही लोक मग मंडप घालत होते, काही लोकांनी पाण्याची सोय केली, काही लोक वर्गण्या देत होते। म्हणजे ते आंदोलन फक्त 12-18 तासापुरतं नव्हतं, तर ते आंदोलन रात्रंदिवस म्हणजे 24 तास आंदोलन होतं। दिवसभर भेटणारी माणसं वेगळी होती, रात्रभर जे प्रशासनामधली, शासनामध्ये शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर, वकील अशी मंडळी रात्रभर रीग लागलेली असायची। आणि ह्या आंदोलनाला चिपळूणपासून, रत्नागिरीपासून, कोल्हापूरपासून ते अगदी चंद्रपूर, वर्धा, अगदी नांदेड, सांगली या भागातून 100, 200, 500 आपण आंदोलनात प्रवास घेऊ सविस्तर, पण त्याच्या आधी महाराष्ट्राला प्रश्न पडला की तुम्ही तुमची आता जी यात्रा सुरू केली होती ती का खंडित केली? कारण काही म्हणतात हाके पळून गेले दगडफेक झाल्यानंतर मातेरे गावात, खरं काय आहे? तुमची पुढची भूमिका काय? अहो 368 किलोमीटर अंतरावरती ज्या अंतरवली सराटीच्या जवळ वडीगोद्री नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये मी पहिल्यांदा तिथं जाऊन बसलो। अंतरवली सराटीच्या 5 सदस्यांचा मला आग्रह होता की तुम्ही आमच्या गावात आला तर आम्ही तुमचं स्वागत करू। मग 368 किलोमीटरवरून मी जर तिथं जाऊन उपोषण करत असेल, एवढी सगळी लोक त्या भावनेला साथ देत असतील, तर पळून जाणारा लक्ष्मण हाके कसा असेल? आम्ही अभिवादन यात्रा घेतली, सिंदखेड राजाला घेतली, माझी जाऊंच्या जन्मगावी। त्यानंतर आम्ही संत सेवालाल महाराज म्हणजे बंजारा समाजाच्या तीर्थक्षेत्रावरती आम्ही पोहरादेवीला गेलो। त्यानंतर आम्ही गोपीनाथ गडावरती गेलो। त्यानंतर आम्ही आपल्या भगवानगडावरती 5 वाजता 5:30 वाजता आमची सभा भगवानगडावरती झाली। म्हणजे याचा जो मधला जो प्रवास आहे, मग जिंतूर असेल, मग परळी असेल, मग गंगाखेड असेल, मग वडवणी असेल, 12-12, 15-15 JCB क्रेनच्या माध्यमातून गावच्या गाव रात्री 1 वाजता 2 वाजता आमचा खरं तर यात्रेत काय झालं नेमकं? म्हणजे जाणीवपूर्वक तुम्हाला टार्गेट, लोकांवर दगडफेक झाली जे तुमच्या स्वागताला येणार होते? माथेरेमध्ये प्री प्लॅनड काही गोष्टी घडल्या। माथेरेमध्ये आम्ही खरं तर आपल्या भगवानगडावरती आम्ही 5 ते 6 ते 7च्या दरम्यान पोहोचणार होतो, परंतु आम्ही 7 वाजता परळीला पोहोचलो। आणि तो जो मधला प्रवास होता तो जवळजवळ 25 ते 30 सभांचा प्रवास होता। आम्हाला परळीमध्ये समजलं की माथेरे गावामध्ये, कारण भगवानगडाच्या भोवतालचे जेवढी गावं आहेत त्या गावामधली लोक डीजे लावून वाजत गाजत रॅल्या त्या भगवानगडाकडे येत होत्या की 7 वाजता लक्ष्मण हाके इथं येणार आहेत म्हणून। मग त्या रॅलीवरती आम्ही परळीमध्ये होतो, त्या रॅलीवरती शेतामध्ये बसून, झाडाझुडपाच्या पलीकडे बसून लोकांनी 2-4 गाड्यांवरती दगडफेक केली। ही झुंडशाही नाही, ही झुंडशाही आहे। संविधानिक मार्गानं ओबीसीनी, भटक्या विमुक्तांनी आपल्या हक्क आणि अधिकाराविषयी जे आंदोलन सनदशीर मार्गाने उभं केलेलं आंदोलन, त्याला गालबोट लावायचं, बदनाम करायचं, त्याचा चेहरा विद्रूप करायचा, हे मक्ता घेतलेल्या लोकांनी हे ठरवून चालू आहे। बरं, आता तुम्ही भंगारवाड्यावरून चौंडीला जाणार होतात, डायरेक्ट पुण्याला आलात, काय नेमकं बदलली का? विषय असा होता की आम्ही पहिल्यांदा सिंदखेड राजा, पोहरादेवी, गोपीनाथगड आणि भगवानगड ह्या 4 तीर्थक्षेत्रावरती जाऊन ऊर्जा घ्यायची। आणि हा टप्पा संपल्यानंतर खरं तर आम्ही 7ला जरी भगवानगडला पोहोचलो असतो तरी आम्ही 9-10च्या दरम्यान रात्री आम्ही चौंडीला पोहोचणार होतो, परंतु आम्ही पहाटे पोहोचलो 5-5:30ला कुठं आपल्या भगवानगडावरती। मग एवढ्या पहाटे चौंडीला येण्यापेक्षा आपण पश्चिम महाराष्ट्रामधली जी आपली ऊर्जास्थळं आहेत, पवित्र तीर्थक्षेत्र आहेत, मग आमच्या सावित्रीमाईंचं जन्मगाव असेल, किंवा नरवीराजा उमाजी नायकांचं जन्मगाव भिवडी असेल, किंवा मग विठ्ठल बिरुदेवाचं पट्टण कडोली असेल, किंवा आरेवाडीचा बिरुदेव राजा असेल, किंवा अरण असेल, सावतामाळींचं जन्मगाव, या ठिकाणी आम्ही जाणार आहोत। आणि या ऊर्जास्थळामध्ये जाण्याचा आमचा उद्देश असा आहे की तिथं गेल्यानंतर तिथल्या आमच्या ज्ञाती समाज बांधवांना आम्हाला त्यांच्याशी संवाद साधता येईल, कारण लोक आमच्याकडे आली। आता मग तुमची यात्रा खंडित झाली, स्थगित झाली, नेमकं काय प्रेक्षकांना कळू द्या? खंडित झालेली नाही, स्थगितही झालेली नाही। फक्त 3-4 दिवसाच्या प्लॅन नंतर आम्ही पश्चिम महाराष्ट्रामधल्या या ऊर्जास्थळांना आम्ही भेटी देणार आहोत, पवित्र स्थळांना भेटी देणार आहोत। त्यानंतर आम्ही चौदार तळ्यावरती जाणार आहोत, किंवा मुंबईला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला जाणार आहोत।